नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला माहित आहे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या भारत देशामध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे। ते म्हणजे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचं आहे आणि ते त्यांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी जे बौद्ध समाजाकडनं गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन उपोषण चालू होतं। जवळपास 4 ते 5 महिने त्या ठिकाणी जे बौद्ध भंतेंकडून व त्यासोबत बौद्ध समाजाकडून संपूर्ण भारत देशातीलच नव्हे तर काही जगातील काही विदेशातील देखील बौद्ध भंतेंचा बौद्ध लोकांचा या आंदोलनाला सपोर्ट भेटला होता आणि आंदोलन जवळपास 4 ते 5 महिने चाललं होतं। परंतु या ठिकाणी असणाऱ्या सरकारने जे आहे ते आंदोलन मोडीस आणण्यासाठी वेगवेगळे डाव रचले आणि गोष्टी केल्या आणि खेळ खेळले आणि त्यानंतर ते आंदोलन त्या ठिकाणी मोडीस काढण्यात आलं। परंतु त्यानंतर देखील बौद्ध समाजाने आपली मागणी लावून धरली। महाबोधी बुद्ध विहार आमचंच आहे आणि आम्हाला ते भेटलं पाहिजे आणि त्या ठिकाणी असणारा जो काय BTMC कायदा आहे त्या कायद्याला रद्द करण्यात यावं अशी त्या ठिकाणी मागणी करण्यात आली आणि हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला व काय त्या ठिकाणी घडले आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व तुमचे विचार खाली कॉमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे त्या ठिकाणी जे सुप्रीम कोर्टाचे जे CJI म्हणजे मुख्य सरन्यायाधीश जे आहेत ते BR गवई हे बनलेले आहेत आणि ते SC कॅटेगरीतून येतात, मुख्यत्वे ते बौद्ध समाजातून येतात असं देखील बोललं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी याचिका दाखल करत असताना ते कुठेतरी न्याय करतील किंवा त्या ज्या BTMC जो कायदा आहे ज्या कायद्यानुसार महाबोधी बुद्ध विहार जे आहेत त्या ठिकाणी 4 ब्राह्मण समाजाचे लोक, 4 बौद्ध समाजाचे लोक आणि त्यानंतर एक त्या ठिकाणी असणारा जिल्हा अधिकारी जो असतो यांचा त्या कमिटीमध्ये समावेश करावा लागतो आणि हे संपूर्ण घडते कशामुळे तर 1949 रोजी जो काय कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता त्या कायद्यामुळे। परंतु तो कायदा रद्द करण्यात यावा यासाठी जे आहे त्या ठिकाणी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आणि हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी याचिका दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी बौद्ध समाजाला न्याय मिळेल ही त्या ठिकाणी अपेक्षा होती। परंतु त्या ठिकाणी झालं याचं उलटं, कारण त्या ठिकाणी जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कलम 32 नुसार अनुच्छेद संविधानाची जी कलम आहे 32 त्यानुसार आम्ही या याचिकेवरती विचार करण्यास इच्छुक नाही किंवा आमची इच्छा नाही, त्यामुळे तुम्हाला जर न्याय हवा असेल तर तुम्ही खालच्या कोर्टामध्ये म्हणजेच उच्च न्यायालयामध्ये जा, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्या या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्विस्ट आलेला आहे आणि बौद्ध समाजाकडनं देखील नाराजगी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। जे संपूर्ण प्रकरण होतं सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं तेव्हा हे जे प्रकरण आहे न्यायमूर्ती MS सुंदरेश आणि त्यासोबत जस्टिस K विनोद चंद्रन यांच्या समोर हे गेलं होतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली की महाबोधी बुद्ध विहार जे आहे बौद्धांचं आहे त्याला बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणारा BTMC जो कायदा आहे ज्या कायद्यानुसार त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोकांना त्या कमिटीमध्ये घ्यावं लागतं, जिल्हा अधिकाऱ्याला घ्यावं लागतं, हे संपूर्णपणे बंद करण्यात यावे अशी मागणी केली जात होती। कारण सरळ आहे, जर हिंदू मंदिराचा ताबा हिंदू लोकांकडे असेल, मुस्लिम मस्जिदचा ताबा मुस्लिम लोकांकडे असेल, ख्रिश्चनचा ताबा ख्रिश्चनांकडे असेल तर महाबोधी बुद्ध विहार ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान भेटलं तर त्या गोष्टीचा ताबा देखील महाबोधी बुद्ध विहाराचा ताबा देखील बौद्ध समाजाकडे असायला पाहिजे अशी सोपी त्या ठिकाणी मागणी होती। त्या ठिकाणी ज्या बौद्ध समाजाला न्याय देण्याऐवजी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आहे त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाण्याचा निकाल दिलेला आहे किंवा असं सजेशन दिलेलं आहे। तर यावरनं बौद्ध समाजामध्ये आपल्याला नाराजगी पाहायला मिळते व त्यासोबत या गोष्टीबद्दल कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियाने किंवा कुठल्याही न्यूज चॅनलने बातमी लावणं देखील समजलं नाही। त्यांनी जे आहे त्यांचा जातीवादी चेहरा देखील त्या ठिकाणी दाखवून दिला आहे। परंतु अशाच बातम्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।